नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये अंमली पदार्थ विरोधात नवीन पोलीस भरती 2025ला सुरुवात होत आहे. तर या संदर्भात 19 मार्च 2025ला एक GR प्रसिद्ध झाला आहे. या GR मध्ये आपण कोणकोणत्या पदांचा समावेश आहे ते पाहणार आहोत. तसेच इतर सर्व महत्त्वपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. आपण स्क्रीनवर बघू शकता एकूण 19 पदांचा समावेश आहे. जसे की विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, तसेच पोलीस अधीक्षक, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई इत्यादी. तर मित्रांनो, या सर्व पदांसाठी नवीन पदभरतीला सुरुवात होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या GR संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत, म्हणजेच नवीन 346 पदे भरण्याकरिता इथे मान्यता देण्यात आली आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, हा GR 19 मार्च 2025ला प्रसिद्ध केला आहे. आता पुढे त्यांनी काय सांगितले आहे ते बघूया. प्रत्येक राज्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र राज्यात शासन निर्णयान्वये अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता मनुष्यबळ निर्माण करण्याची व त्याकरिता येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. त्यानुसार काही निर्णय घेण्यात आले आहेत. तर शासनाचे निर्णय काय आहेत ते आपण पुढे पाहूया. शासन निर्णयमध्ये त्यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यात शासन निर्णय गृह विभाग दिनांक 31 ऑगस्ट 2023 द्वारे अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रण आणि देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता टोटल 310 नियमित पदे तसेच 36 पदे हे बाह्य यंत्रणेद्वारे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये टोटल 346 पद भरण्याकरिता शासनाने मान्यता दिली आहे. पुढे त्यांनी सांगितले आहे, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये शैक्षणिक पात्रता व पदाची जबाबदारी व कर्तव्यानुसार समायोजित करण्याची कार्यवाही वित्त विभागामार्फत करण्यात येईल. तसेच 19,24,18,380 आवर्ती खर्च तसेच 3,12,98,000 अनावर्ती खर्चास शासनाने मान्यता दिली आहे. हे महत्त्वपूर्ण शासन निर्णय होते. आता आपण यामध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश आहे आणि टोटल पदसंख्या किती आहे ते पाहूया. यामध्ये टोटल 19 पदे आहेत आणि 346 इतकी पदसंख्या आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, विशेष पोलीस महानिरीक्षक या पदाकरिता एक पदसंख्या आहे. त्याचप्रमाणे पोलीस उपमहानिरीक्षक याकरिता एक जागा आहे. तसेच पोलीस अधीक्षक या पदाकरिता 3 जागा आहेत आणि अप्पर पोलीस अधीक्षक या पदाकरिता 3 जागा आहेत. त्याचप्रमाणे पोलीस उपअधीक्षक या पदाकरिता टोटल 10 जागा आहेत.
पोलीस निरीक्षक या पदाकरिता 15 जागा आहेत. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदाकरिताही 15 जागा आहेत. पोलीस उपनिरीक्षक या पदाकरिता 20 जागा आहेत. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदाकरिता 35 जागा आहेत. पोलीस हवालदार या पदाकरिता 48 जागा आहेत. पोलीस शिपाई या पदाकरिता 83 जागा आहेत. तर पोलीस हवालदार या पदाकरिता टोटल 18 जागा आहेत. चालक पोलीस शिपाई या पदाकरिता 32 जागा आहेत. तर कार्यालय अधीक्षक या पदाकरिता 1 जागा आहे. त्याचप्रमाणे प्रमुख लिपिक या पदाकरिता 2 जागा आहेत. तर वरिष्ठ श्रेणी लिपिक या पदाकरिता 11 जागा आहेत. तर कनिष्ठ श्रेणी लिपिक या पदाकरिता 7 जागा आहेत. तसेच उच्च श्रेणी लघुलेखक या पदाकरिता टोटल 2 जागा आहेत. तर निम्न श्रेणी लघुलेखक या पदाकरिता टोटल 3 जागा आहेत. या सर्व 19 पदांकरिता टोटल 310 जागा आहेत. प्रत्येक पदाकरिता वेतन हे वेगळे वेगळे आहे, आपण स्क्रीनवर बघू शकता. आता आपण बाह्य यंत्रणेद्वारे भरायची पदे कोणती कोणती आहेत ते पाहूया. फॉरेन्सिक तज्ज्ञ या पदाकरिता टोटल 3 जागा आहेत. तर विधी अधिकारी या पदाकरिता टोटल 3 जागा आहेत. त्याचप्रमाणे कार्यालयीन शिपाई या पदाकरिता टोटल 18 जागा आहेत. तर सफाईगार या पदाकरिता 12 जागा आहेत. अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरायच्या 36 जागा आहेत. ही पदभरती लवकरच येणार आहे. तर ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती होती. ही जाहिरात एप्रिल किंवा मेमध्ये येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.